आमच्या समाजातील आमची भगिनी प्रियंका किरण गांगवे हिला दिनांक 2 या रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी प्रसूतीसाठी ॲडमिट केलेलं होतं। सकाळी 6 वाजता ॲडमिट केल्याच्या नंतर 11 वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला। त्यानंतर अचानक तिला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला, अचानक पोट फुगायला लागलं। 1 तासाच्या नंतर ज्यावेळेस डिलिव्हरी झाली, सिझर झालं आणि 2-3 तासाच्या नंतर तिचं पोट इतकं फुगायला लागलं की 9वा महिना लागल्यावर जेवढं पोट फुगतं तेवढं पोट तिचं फुगायला लागलं। इथल्या डॉक्टरांना त्यावेळेस सांगितलं की असा तिला त्रास होतोय। यांनी मग मोठ्या घाटीला रेफर केलं। मोठ्या घाटीमध्ये त्या ठिकाणी डॉक्टरनी सांगितलं की तिला आतड्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे। त्यानंतर परत सोनोग्राफी केली तर असं कळवण्यात आलं की आतड्यांना छिद्र पडलंय। तर ते आतड्याला जे छिद्र पडले ते इथं सिझर करत असताना या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं सिझर करत असताना तिच्या आतड्याला यांच्याकडनंच कट बसलेला आहे आणि तो प्रोव्हिजनल जो PM रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा वैद्यकीय निष्काळजीपणा हे हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे। आमची मागणी राहील की त्या भगिनीचा एक 4 दिवसाचा तिचं बाळ असताना तिचा काल मृत्यू झाला। आमची सर्व समाजाच्या वतीनं मागणी राहील की या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे। चौकशी समिती स्थापन केली आहे। आमचा त्या चौकशी समितीवर मुळात विश्वासच नाहीये, कारण चौकशी समितीमध्ये जे लोक त्यांनी अगोदर टाकले होते ते ज्या दिवशी इथून हॉस्पिटलला जो पेशंट तिकडे रेफर करायचा त्याच लोकांचे नावं या ठिकाणी त्यांनी टाकले, त्या मॅडमचं नाव या ठिकाणी टाकलं। ज्यांना या सदर घटनेमध्ये जे जबाबदार आहेत त्या लोकांना चौकशी समितीत कसं काय घेता तुम्ही? ज्यांना पूर्वकल्पना हे सगळं ज्यांनी घडून आणले, ज्यांच्या हातून चुका झालेल्या आहेत त्याच लोकांना तुम्ही चौकशी समितीमध्ये घेताय, याला आमचा विरोध आहे। ही जरी चौकशी समितीने काही दिलं तरी आम्ही याच्यासाठी वरपर्यंत लढू। कुठल्या स्तराला जायचं त्या स्तराला आम्ही जाऊ। आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तरी चालू, परंतु आमच्या भगिनीला आम्ही न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रामाणिक मागणी। 19 वर्षाचा प्रियंका किरण गांगवे नावाची एक महिला आपल्याकडे 2 तारखेला सकाळी प्रसूतीसाठी आली होती। मग तिला आमच्या स्त्रीरोग तज्ञांनी तपासल्यानंतर तिच्या पोटामधल्या असलेल्या बाळाची तब्येत ठीक नाही असं तिला लक्षात आल्यामुळे त्यांचं शस्त्रक्रिया करण्यात आली, LSCS करण्यात आलं आणि LSCS करण्यात आल्यानंतर त्या दिवशी ठीक होती तब्येत। दुसऱ्या दिवशी 3 तारखेला पाहिलं तर तिच्या पोटावर पोट फुगलेलं जाणवलं। त्यामुळे त्यांना दिवसभर पाहिलं, त्यांची तपासणी केली, त्यांची CT पण केली। त्याच्यानंतर त्या CTमध्ये पॅरालायटिक आलियस असं नोंदून आलं। त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार करण्यात आला आणि त्याचं ते पोटाचा सूज काही कमी वाटत नसल्यामुळे आमच्या सर्जननी तपासून पाहिलं आणि तिला पुढील उपचारासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला रेफर केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचार केल्यानंतर 7 तारखेला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली। शस्त्रक्रिया झाल्यानंतर 8 तारखेला सायंकाळी तिचा मृत्यू झाल्याचं समजलं। त्याप्रमाणे आम्ही इथे एक समिती गठीत केलेली आहे रुग्णालय स्तरावर। ती समितीमध्ये जनरल सर्जन असेल, त्याच्यानंतर स्त्रीरोगतज्ञ असेल, त्याच्यानंतर भूलतज्ञ असेल, या तिघांची समिती असेल। ती समिती लवकरात लवकर आपल्याला त्याची चौकशी करून सविस्तर वृत्तांत आपल्या उपसंचालक कार्यालयाला पाठवतील। तसेच पोलिसांकडे सुद्धा त्यांनी एक तक्रार केलेली आहे, त्याप्रमाणे सगळं इन्व्हेस्टिगेशन होईल। त्याच्यानंतर एक निष्काळजीपणाची जी समिती असते त्याला आपल्या नेग्लिजन्स कमिटीची मीटिंग असते, त्याच्यामध्ये ठेवलं जाईल आणि ते चौकशी झाल्यानंतर सगळ्यावर कडक कारवाई करण्यात येईल। 4 महिन्यापूर्वी पण अशीच एक घटना आपल्याकडे घडलेली होती। नंतर शासकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये त्यांना रेफर करण्यात आलेलं होतं। तसंच प्रकार पुन्हा आज घडतो आणि नातेवाईकांनी असा आरोप केलेला आहे की चौकशी समिती त्यांनीच ऑपरेशन करायचं, ती समिती नेमायची, तर त्यांना ती समिती मान्य नाही। त्याप्रमाणे त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये बदल केलेला आहे। बदल करून त्याच्याकडे सुद्धा आपण एक प्रत दिलेली आहे। चौकशी समितीमध्ये कोण सभासद असतील, आपल्या जिल्हा लेवलला जे डॉक्टर्स उपलब्ध असतील त्यांची आपण समिती करतो। त्याच्यानंतर यानंतर आमच्याकडे एक मॅटर्नल डेथ ऑडिट पण होतं। 2 प्रकारचे ऑडिट होतात। एक मॅटर्नल डेथ म्हणजे आमच्या अंतर्गत एक DHOची वगैरे सगळ्यांची कमिटी असते, त्यामध्ये सुद्धा निर्णय घेतले जातात कशामुळे मृत्यू झाला बाबा। दुसरं नेग्लिजन्स कमिटी आहे। नेग्लिजन्स कमिटीमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये पण आहे, जिल्हा शालेय चिकित्सकामध्ये पण आहे। आता त्या उच्च लेवलला ही तपासणी होईल। PM रिपोर्टमध्ये काय आहे? PM रिपोर्ट मी काय पाहिला नाही। PM रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याचाही त्या चौकशीमध्ये अंतर्भूत केला जाईल।
आणि सर काय नेमकं कारण म्हणजे काय झालं नेमकं इथं कारण इथे त्यांची हे झाली प्रसूती झाली होती. हो. प्रसूतीच्या दरम्यान काय झालं नेमकं काय कॉम्प्लिकेशन होते कॉम्प्लिकेशन प्रसूती नाही, त्याला सीझर केलं होतं. सीझरच्या वेळेस काहीच कॉम्प्लिकेशन नव्हते. नंतर काय झालं नेमकं? नंतर आणि का आपण तिकडे refer केलं? नंतर तिच्या पोटावर सूज झाली. पोटावर सूज आल्यामुळं तिच्या आपण सगळ्या तपासण्या करून घेतल्या. तपासण्या करून घेतल्यानंतर मग त्याच्यात पॅरालायटिक आली असं आलं. ते आल्यामुळं आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला रेफर केलं. म्हणजे आता ते शिवले गेले सिझेरियन करताना असं नातेवाईक तसं ऑपरेशन झालं, त्यामध्ये काही आढळून आलेलं नाही. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना पण विचारलं आणि तसं काही आढळून आलेलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की याच्या पीएम रिपोर्ट मध्ये कसं आलंय मग ती चौकशी होईल, त्याच्यात उच्च चौकशी होईल, त्यामध्ये निष्पन्न होईल.